हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण कोट कॉलर कुर्तीची कटिंग बघणार आहोत. अशा प्रकारे मी ड्राफ्टिंग करून घेतली आहे कुर्तीची. कॉलरची कुर्ती असणार आहे. स्लीव आपण पफचे म्हणजे खालून आपल्याला इलास्टिक लावायचं आहे आणि वरतून आपण पफ घेणार आहोत. तर मी तुम्हाला स्टिचिंगच्या वेळेस दाखवेलच तशी. हे बघा, इथं असा पफ असणार आहे. थोडेसेच असणार आहे, जास्त नाही. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर आपण खाली लेअर नाही करणार आहे, तर इथूनच फक्त प्लेटा देणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण अशी कुर्तीची जशी ड्राफ्टिंग केली त्याच प्रकारे आपण कुर्ती कटिंग करणार आहोत. हे बघा, हे कुर्तीचे माप आहे. शोल्डर 14.5 आहे, उंची 48 आहे आपली, छाती 34 आहे, कमर 29.5 आहे, पुढचा गळा 7चा आहे, मागचा गळा म्हणजे पुढच्या गळ्याचं तर काही नाही, ते आपण तेव्हा ड्राफ्टिंगच्या वेळेसच डिसाईड करू. मी नुसतं इथं घेतला आहे फक्त. शोल्डर टू अपेक्स आपले 9.5 आहे, अपेक्स टू अपेक्स 7.5 आहे. बाहीची उंची 11वर तिचा दंड घेर आहे, 11, 8 इंचावर 12 आणि 5वर 13 असा आहे. तर तयार शोल्डर देखील कॉलरच्या कुर्तीला काही नसतं, कारण कॉलरची कुर्ती असते डीप नीकला असतं ते. योक पाटची उंची आपली 15.5 आहे. चला आता आपण कटिंग बघूया. या सगळं ड्राफ्टिंगवरून कटिंग करणार आहोत. मी अशी कुर्तीची बघा ड्राफ्टिंग करून घेतली. तुम्हाला देखील कोणतं पण ब्लाऊज करा, कुर्ती करा, काही पण करा, पण त्याचं अगोदर ड्रॉईंग करून घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपल्याला असं असं आहे, असं बनवायचं आहे. म्हणजे आपल्या लक्षात येऊन जातं आपल्याला कशी करायचं आहे. तर चला आपण आता ड्राफ्टिंग करू. आता हे बघा, आपण हा न्यूजपेपर घेतला आहे. या न्यूजपेपरवर आपण मार्किंग करणार आहोत. न्यूजपेपर सरळच आहे, तरी आपण एक सरळ लाईन ओढून घेऊ. हे बघा, इकडनं मी एक सरळ लाईन ओढून घेते. त्यानंतर या सरळ लाईनपासून खाली आपल्याला माप टाकायचे. आता आपल्याला माप टाकायचं आहे शोल्डरचं. तर आपलं शोल्डर आहे 14.5. हे बघा, 14.5. आपण तुम्ही ड्रेस कटिंग करा कॉलरचा किंवा ब्लाऊज कटिंग करा, काही पण कॉलरचं कटिंग करा, पण त्या शोल्डरमध्ये तुम्हाला 1 इंच शोल्डरमध्ये प्लस करणं कंपल्सरी. तुमची साईज कोणती पण असू द्या, पण तुम्हाला 1 इंच शोल्डरमध्ये प्लस करावंच लागेल. आता हे बघा, 14.5 आहे, तर त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस करते. तर आपल्याला 15.5, 15.5ला 2ने भागायचं, किती? 7.25. तर हे बघा, इथून या फोल्ड साईडवर मी 7.25वर मार्किंग करते. हे बघा, इथून असा टेप ठेवून घेते, 7.25वर मार्किंग करते. त्यानंतर इथून आपण इकडनं या फोल्ड साईडने गळा रुंदीचं देखील माप टाकून घेणार आहे, 2.5 इंच. तर हे बघा, आता इथून डाऊन आपण हे बघा, आता जे रेग्युलर ब्लाऊज वगैरे असतो त्याला 1 इंच डाऊन जातो, पण इथे 1 इंच डाऊन जायचं नाही आपल्याला, कारण ही कॉलरची कुर्ती, याच्यामध्ये आपल्याला जास्त डाऊन जावं लागेल. त्यासाठी चार्ट आहे, मी तुम्हाला इथे चार्ट दाखवते. हे बघा, मी इथं चार्ट दाखवते. पॅकनेक, शोल्डर डाऊन अँड विथ म्हणजे गळ्याची ती आपली बरोबर येईल. अगोदर आपण फुल शोल्डर बघायचं आहे आपलं किती. तर आपलं फुल शोल्डर आहे 15.5. तर इथं बघायचं आहे कोणत्या लाईनमध्ये येते, शेवटच्या लाईनमध्ये येते. हे बघा, इथं किती आहे, 14 पॉईंट म्हणजे 14.25. तर 15पर्यंत आहे. इथून 15.25पासून ते 16च्या प्लस किती पण असू द्या, तुम्हाला ही लाईन बघायची. तर आता शोल्डर डाऊन आपल्याला इथं किती जायचं आहे, 1.75 म्हणजे 1.25. तर हे बघा, इथून आपल्याला 1.25वर डाऊन जायचं आहे, म्हणजे 2ला 2 लाईन कमी. हे बघा इथे. तर आपण सरळ लाईन ओढून घेऊ. ही सरळ लाईन आपल्याला इकडे जॉईन करून घ्यायची 2.5च्या मार्किंगला. आता इथून आपल्याला चेस्ट लाईन किंवा आर्महोलची मार्किंग करायची. आर्महोलची जेव्हा मार्किंग करू तेव्हा आपल्याला चेस्ट लाईन भेटेल. तर त्यासाठी देखील आपल्याला चार्ट बघावं लागणार आहे. आता आपलं हे पॅकनेक, त्यामुळे पॅकनेकचा चार्ट बघावं लागेल इथे देखील. हे बघा, आता हा आपला पॅकनेक फॉर्म्युला आहे. तर आपल्या चेस्टनुसार आपल्याला आता चार्ट बघावं लागेल. तर आपली चेस्ट किती आहे, 34 आहे. तर 34 कुठे आली, दुसऱ्या लाईनमध्ये आली. तुमची ज्या लाईनमध्ये येत असेल तुम्ही तो फॉर्म्युला बघायचा आहे. माझी दुसऱ्या लाईनमध्ये येते. तर हे बघा, मी इथं किती
34/6 म्हणजे चेस्ट तुमची जेवढी चेस्ट असेल त्याला भागिले 6 करायचं आणि त्याच्यात प्लस जेवढं येईल भागिले 6 करून जेवढं ॲन्सर येईल त्याच्यामध्ये +1 करायचं. ते बघा आता 34/6 करते मी इथं. किती आलं? 5.6 आलं. तर त्याच्यामध्ये +1 करायचे. तर किती आलं? 6.5च्या वरती एक लाईन. हे बघा आता इथून आपण 6.5च्या वरती एक लाईन मार्किंग करणार आहे. असं जिथून डाऊन गेलं आहे तिथं स्टेप ठेवायचं आहे आणि तिथून आपल्याला हे बघा अशा पद्धतीने ठेवून 6.5च्या वर एक लाईन हे बघा इथं मी मार्किंग करून घेते. तर हे बघा यावर आपण अशी सरळ लाईन देऊन घेऊ. आता हा फ्रंट पार्ट आहे आपला. आपण ब्लाऊजला काय करतो अगोदर बॅक पार्ट ड्रॉ करतो मग फ्रंट करतो, पण कुर्तीमध्ये अगोदर आपण फ्रंट पार्ट ड्रॉ करतो आहे. त्यानंतर मी तुम्हाला बॅकचं दाखवते. तर आता हे बघा आपली कॉलरची कुर्ती. आता कुर्तीमध्ये कसं असतं ब्लाऊज आपल्याला फिटिंग असतं, पण जसं आपले ड्रेस फिटिंग नसतं ना एवढे फिटिंग आपल्याला चालणार नाही. तर त्यामुळे तुम्ही ड्रेसमध्ये लुझिंग द्यायची, तुम्हाला कंपल्सरी लुझिंग द्यायची. तर हे बघा 2 इंचापासून ते तुम्ही 6 इंचापर्यंत लुझिंग देऊ शकता. तरी इथे मी आता 5 इंच लुझिंग देणार आहे. तर हे बघा इथं चेस्ट आहे आपले 34 अधिक 5 बरोबर किती झालं? 39. तर तिला भागिले 4 करू आपण. तर किती येईल? 9.7 म्हणजे 9.15 येईल. तर इथं आपण आता 9.15 मार्किंग करणार आहे. लुझिंग द्यायचीच आपल्याला कंपल्सरी लुझिंग द्यायची. कारण तुम्ही जर लुझिंग दिली नाही तर तुमचा ड्रेस एकदम फिटिंग होईल आणि ब्लाऊज आणि ड्रेसमध्ये फरक असतो. त्यामुळे आपल्याला ड्रेसला लुझिंग द्यावाच लागते. ब्लाऊजला जरी आपण कमी लुझिंग देतो, ते पण पॅटर्ननुसार देतो. पण आता आपल्याला इथं ड्रेस आहे आणि तो पण कॉलरचा ड्रेस आहे, एकदम पॅक आहे, तर त्याला आपल्याला लुझिंग द्यावंच लागणार आहे. तर हे बघा इथं मी 5 इंच लुझिंग दिली. तुमच्या मतावर तुम्हाला 2 इंच पण देऊ शकता. 2 पासून 2, 3, 4, 5, 6 पर्यंत लुझिंग तुम्ही देऊ शकता. तर आता इथे मी 9.15 मार्किंग करते. हे बघा इथून 9.15 पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिन घेते. तुम्हाला जेवढी पाहिजे तुम्ही तेवढी घेऊ शकता. आता इथून आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. आता हे बघा आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. तर उंची आपण कशी टाकणार आहे? अगोदर आपण आर्महोल ड्रॉ करून घेऊ, त्यानंतर उंचीचं टाकू. तर हे बघा आता पॅक नाही आहे त्यामुळे इथं मायनस नाही होणार आहे. डायरेक्ट आपल्याला याचा सेंटर काढायचं आहे. हे बघा इथून मी सेंटर काढते. जिथून डाऊन गेलं आहे तिथून सेंटर काढायचं आहे. हे बघा इथे असं मी सेंटर मार्क करून घेतलं आहे. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर बघा तुमचं शोल्डर किती आहे इथं? 7.25. तर इथं जेवढं आहे तिथं सेंटरच्या लाईनवर तुम्हाला 1 इंच कमी करायचं. आता इथं 7.25 आहे तर मी इथं 7.75 मार्किंग करेल. हे बघा इथे 7.75 मार्किंग केली. त्यानंतर हे बघा इथे जेवढं आहे इथं तर चेस्ट लाईनवर त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करायचं आहे. तर हे बघा इथे सेंटरच्या लाईनवर 1 इंच कमी करायचं आहे. ह्या लाईन जेवढं शोल्डर आहे सेंटरच्या लाईनवर 1 इंच कमी करायचं आहे आणि चेस्टच्या लाईनवर छातीच्या लाईनवर अर्धा इंच कमी करायचं आहे. आता 7.25 आहे तर 7.25 मधून आपल्याला अर्धा इंच कमी करायचं. 7.25 मार्किंग करते मी इथं. हे बघा इथून आपल्याला असं क्रॉसमध्ये जोडून घेऊ आपण. हे बघा असं जोडून घेतलं. आता हे बघा इथून आपल्याला मार्किंग करायची. आता हे बघा इथून आपल्याला क्रॉस मार्किंग करायची. त्यासाठी देखील चार्ट बघावं लागेल. तर आपली चेस्ट कोणत्या लाईनमध्ये येते? हे बघा दुसऱ्या लाईनमध्ये येते. 32 ते म्हणजे 39 म्हणजे 39.75. तर हे बघा आता फ्रंट पार्टला किती आहे? 75. तर हे बघा इथून फ्रंट पार्टला आपण इथून 0.75 मार्किंग करू. हे बघा अशा पद्धतीने टिप ठेवते मी क्रॉसमध्ये आणि अशी मार्किंग करून घेते. फ्रंटला आपण फ्रंट पार्ट ड्रॉ करतोय ना त्यामुळे. तर हे बघा इथून असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. जसा आर्महोल सेट होतोय तसा.
हे बघ, आर्महोलचा आकार देऊन घेतला आहे आता आपण इथून शोल्डरचा सेंटर काढू आणि त्यानुसार आपण पुढचे मापे टाकू. हे बघा, इथून मी असं शोल्डरचा सेंटर काढून घेते अशा पद्धतीने. सेंटरवर मार्क करायचे आणि या सेंटरपासून टेप बघा असा ठेवायचा आहे आपल्याला, असं स्ट्रेट. तर इथून आता आपल्याला मार्किंग करायची. तर हे बघा, आपली उंची किती आहे? 15.5 आहे. त्याच्यात 1 इंच प्लस करणार आहे आपण, 16.5 मार्किंग करते. त्याच्यानंतर शोल्डर टू अपेक्स किती आहे आपले? 9.5 आहे. तर इथं 10 इंच मार्किंग करते. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर एवढी मार्किंग झाली आपली. आता आपण इथं लाईन ओढून घेऊ अशा पद्धतीने. सरळ लाईन ओढून घेते. त्यानंतर ह्या लाईनमध्ये देखील एक सरळ लाईन ओढून घेते. हे बघा अशा पद्धतीने. आता इथं आपल्याला कमरची मार्किंग करायची. तर आपली कमर आहे 29.5. आता वरती किती मार्किंग केली होती आपण? लुझिंग किती दिली होती? 5 इंच लुझिंग दिली होती. तर आपण कमरला देखील सेम त्याच पद्धतीने 5 इंच लुझिंग देणार आहे. तर हे बघा, 29 साडे अधिक 5 बरोबर झालं 34 भागिले 4 खाली आलं म्हणजे आपलं 8.6 आलं आहे. म्हणजे 8.5च्या वरती एक लाईन ते इथं घ्यायचं आहे आपल्याला. 8.5च्या वर एक लाईन. तर हे बघा, आता अगोदर आपल्याला टक्स देखील ड्रॉ करावं लागणार आहे, कारण टक्सचं पण इथं मार्किंग घ्यावं लागेल. तर आपण आता टक्स देखील ड्रॉ करून घेऊ. आता हे बघा, इथे मी टक्स घेते आहे, 1 इंचाचा टक्स घेणार आहे इथं फक्त, आणि आर्महोलमध्ये 1.5 इंचाचा घेणार आहे. तर हे बघा, अगोदर अपेक्स टू अपेक्स मार्किंग करते. अपेक्स टू अपेक्स आपलं 7.5 आहे. 7.5चं झालं 4.25. हे बघा, इथं 4.25 एक मार्किंग करते. तिथून आपल्याला इथं अर्धा इंच कमी करायचं आहे. तर इथं 4.25 आहे, तर इथे मी 3.25 मार्किंग करते. हे बघ, आणि इथं 1 इंचाचा टक्स घेणार आहे. आता तुम्ही इथे 1.5 इंचाचा देखील घेऊ शकता. मी इथे 1 इंचाचा टक्स घेते. हे बघ, आता आपल्याला इथं ते जॉईंट करून घ्यायचे. तर इथे देखील सेम त्याच पद्धतीने आपण ही देखील लाईन जॉईन करून घेऊ. आता बघा, आपण इथं आता कमरचं माप टाकलं होतं. आता हा टक्स देखील यामध्ये घेतला आहे. आता ह्या टक्सचं पण मार्किंग करावं लागणार आहे आपल्याला. तर इथं आपण 1 इंच टक्सचं मार्किंग करणार आहोत. पुढं शिलाई मार्जिन 1.5 इंच. हे बघा अशा पद्धतीने. आता अगोदर आपण ही मार्किंग जोडून घेऊ. इकडे देखील सेम त्याच पद्धतीने मी दोन्ही मार्किंग जोडून घेते. आता बघा, आता ही लाईन आहे ना, हिचा अगोदर आपण सेंटर काढून घेऊ. असा टेप ठेवायचा आहे आपल्याला. अगोदर सेंटर काढायचा. इथून वरती देखील असा टेप ठेवून पुन्हा एक सेंटर काढायचा. म्हणजे आपल्याला ह्या लाईनवर 3 सेंटर काढायचे. आपण ब्लाऊजला कसे काढतो सेम त्याच पद्धतीने. तर सेम तेच मी मार्किंग असं खाली ठेवून इथं मार्क करून घेते. हे बघा, आता खालच्या मार्किंगपासून आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचं आहे इथून, आणि इथून मधल्या मार्किंगपासून 2 लाईन आहेत का, आणि वरच्या लाईनपासून काहीच नाही. तर आता बघा, हे असं मार्किंग जोडून घेऊ आपण, आणि इकडे देखील हे बघा असं जोडून घेते, आणि एक लाईन आतमधून असे मार्किंग करून घेतली. आता आपल्याला सेम आपण ब्लाऊजला करतो ना, सेम त्याच पद्धतीने, फक्त हा टक्स छोटा घेतला आहे आपण, कारण कुर्तीचा टक्स आहे ना त्यामुळे. ते बघा, आता ही लाईन किती? 6.5. तर ही पण चेक करून बघू. एवढा काही फरक येणार नाही, पण मग आपल्याला चेक तर करावं लागणार आहे. हे बघा, 1 ते 2 लाईन इतका फरक आहे, 2 लाईन इतका फरक आहे. आता इथं 2 लाईन इतका फरक आहे, त्याच्या डबलने आपण इथे घेणार आहे, म्हणजे अर्धा इंच इथं. त्यानंतर इथं पण 2 लाईन इतका फरक.
इथं जेवढा आहे ना तोच इथं घेतला आणि इथं देखील 2 लाईन आहेत का. आपण ब्लाऊजला करतो ना सेम तीच पद्धत आहे, फक्त थोडे थोडे चेंजेस आहे. तर हे बघा आता जोडून घेऊ आपण हे असं. इकडं पण आणि इकडं बघा स्केल अशा पद्धतीने ठेवायची आपल्याला. ही जी लाईन आहे ना फिटिंगची हिला अशी स्ट्रेट ठेवायची बघा अशी, आणि इकडे जशी जाते तशी जाऊ द्यायची. आणि हे बघा अशा पद्धतीने. आता बघा आपल्याला आता आर्महोलमध्ये पण टक्स घ्यायचा आहे. तर आर्महोलमध्ये आपण टक्स किती घेणार आहे, 1.25 इंचाचा. तर हे बघा 1.25 इंच असं मी इथं ठेवून बघते. जिथं जॉईंट होतं आहे तिथं मार्किंग करते, इथं जॉईंट झालं तर इथं मार्किंग करते. आता ह्या 1.25 इंचाचं आपल्याला सेंटर काढायचं आहे, म्हणजे 1.25 इंचाचं निम्मं करायचं आहे. तर मी इथं करते 0.75 भागिले, सॉरी भागिले नाही करावं लागणार, त्याला निम्मं करावं लागेल ना. 0.75 तर मायनस, नाही सॉरी असंच करते, मला ते पण जर हे असं करून बघते. हे बघा इथं 1.25 इंचाचं असं प्रकारे ठेवते ह्या 1 इंचाच्या लाईनवर व्यवस्थित. आणि हे बघा तर इथून हा खाली 1 इंच घेतला आहे ना, तर यावरच मी असं ठेवून घेते बघा अशा पद्धतीने. ती इथं वरती तेवढं मार्किंग करते 1.25, म्हणजे किती आलं हे मार्किंग, 3 लाईन इतकं आलं आहे. तरी इथून असं ठेवून अर्धा इंच असं इकडे ठेवून आपल्याला इकडे चेक करायचं आहे पाऊण कुठे जॉईंट होतं आहे, तरी इथे होतं आहे हे बघा इथं. तर आता हे आपण जोडून घेऊ. माप छोटं असल्यामुळे फोल्ड करायला टेप थोडंसं जीवावर जातं, कारण एवढ्या याच्यात ते फोल्ड होत नाही आणि आपल्याला करेक्ट माप घ्यायचे राहतं, त्यासाठी तर करावंच लागतं. तर आता ह्या लाईन आहे, ह्या लाईनचे पण चेक करून घेऊ सेंटर. तर हे बघा ही किती आहे, 5 इंचाची. 5 इंच 1 लाईनवर आहे ही, तर ही पण तेवढीच आली पाहिजे. तर काही नाही, थोडीशी 1 लाईन इतकी बाहेर जाते ही. तर हे बघा इथून अशी मी स्केल बघा फिटिंगच्या लाईनला अशी, जशी फिटिंगची लाईन आहे आपली तशीच ठेवली आहे आणि इकडे जोडून घेते आहे बघा. इथे एवढी काय बाहेर जात नाही, 1 लाईन इतकंच बाहेर जाते, कारण आपला टक्स पण छोटा आहे ना, त्यामुळे ब्लाऊजला कसं जास्त बाहेर जायची. तर हे बघा एवढी आता मार्किंग झाली आहे आपली. आता गळ्याची ड्राफ्टिंग करणार आहे आपण इथे. आता इथून बघा आपल्याला पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे आणि इथल्या नेकचं देखील मार्किंग करायचं आहे. त्याच्यासाठी देखील आपल्याला चार्ट बघावं लागेल. मी तुम्हाला चार्ट दाखवते, कारण कॉलरची कुर्ती आहे, चार्टनुसारच आपल्याला करावं लागेल. तर हे बघा इथे चार्ट आहे, नेक विथ आणि लेंथची मार्किंग, म्हणजे पुढच्या गळ्याची रुंदी, आपण जर गळा रुंदी म्हणतो ती गळा रुंदी आणि गळ्याची उंची, लेंथ म्हणजे उंची. तर मार्क करायची कशी, तर आपली चेस्ट हे बघा हा चेस्ट राऊंड आहे, याच्यात बघायची आपली चेस्ट कुठे येते. तर आपली चेस्ट किती आहे, 34. तर कोणत्या लाईनमध्ये येते, दुसऱ्या लाईनमध्ये आहे बघा इथे. किती, 32.25 ते 38 इथे येते. तर आपली नेक विथ किती, 2.5 इंच आणि नेकचा डीप किती, 4 इंच. तुमच्या ज्या लाईनमध्ये येईल तुम्हाला ती लाईनच घ्यायची, कारण पॅक नेक आहे आणि कॉलरची कुर्ती, त्यानुसारच आपल्याला घ्यावं लागतं. तर हे बघा किती, 2.5 आणि नेकची उंची 4. तर हे बघा इथून 2.5 इंच घ्यायचे, तर इथून आपला 2.5च आहे. हे बघा इथं 2.5च आहे, तर इथून घ्यायचं आहे ना आपल्याला, इथून पण घ्यायचं आहे. तर इथून किती, 4 इंच. तर हे बघा इथं असं टेप ठेवायचं आहे, सरळ लाईनवर टेप ठेवला आहे मी, आणि इथून पुढच्या गळ्याची उंची घ्यायची 4 इंच.
इथे 4 इंच मार्किंग केलं आहे आणि खालून देखील इथे जेवढी गळा रुंदी आली तिथे खाली पण तेवढीच घ्यायची, किती 2.5 इंच. इथून आपण असं बॉक्स बनवून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने बॉक्स बनवून घेतलाय. आता राऊंड गळ्याचा शेप देऊन घेऊ आपण इथे. हे बघा तर राऊंड गळ्याचा शेप देऊन घेतलाय. आता आपली एवढी मार्किंग झाली. इथं बघा मी 2 इंचाची दुसरी पेपरची पट्टी चिटकवून घेते, कारण इथं आपल्याला कॉलरची अगोदर पण तुम्ही 2 इंच सोडून मार्किंग केली असती तरी चालली असती, पण तुमच्या लक्षात राहावं, कारण आपला गोंधळ होऊन जातो. कारण आपण अगोदरच ते घेतलेलं असलं त्याच्या पुढे मार्किंग करायची असते, तर गोंधळ नाही होऊ म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलं नाही, कारण मला ही पद्धत सोपी वाटते. तुम्हाला ती पद्धत सोपी वाटली तुम्ही तसं देखील करू शकता. आता मी हे बघा इथे या चिकट टेपनी इथे 2 इंचाची एक्स्ट्राची पट्टी जॉईंट करून घेते, तुम्हाला दाखवते. हे बघा आता मी इथे ही 2 इंचाची पट्टी जॉईंट करून घेतली. तुम्हाला दिसत असेल हे बघा 2 इंचाची ही पट्टी मी जॉईंट करून घेतली. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अगोदर पेपरवर जेव्हा आपण ही मार्किंग करू ना, तुम्हाला पाहिजे तुम्ही इथून 2 इंच सोडू द्या आणि त्या 2 इंचाच्या पुढे तुम्ही ही सर्व मार्किंग करू शकता. पण मला ते थोडंसं कन्फ्यूज वाटतं, कारण आपण जेव्हा मेजरमेंट इथून घेतो तेव्हा ते कमी जास्त होऊन जाईल. त्यामुळे सोपं आहे ना, आपण एवढं ड्राफ्ट करून घ्यायचं, नंतर इकडं 2 इंचाची पट्टी अशी चिकट टेपची जॉईंट करून घ्यायची, म्हणजे आपल्या लक्षात राहून जातं. तर चला आता मी इथं 2 इंचाची पट्टी कॉलरची ना तर जॉईंट करून घेतली. तर आता बघा कशी मार्किंग करून दाखवते. आता इथून बघा आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे कंपल्सरी आहे. तुमची साईज कोणती पण असू द्या, तुम्हाला 1.5 इंच इथून घ्यायचंच आहे. बघा थोडी तिथं म्हणजे चिकट टेप लावला आहे त्यामुळे. तर हे बघा ही चेस्ट लाईन आहे, तर ही चेस्ट लाईन आणि इथं आपण हे बघा ही मायनस केलं आहे ना, ही नाही आहे, त्याच्यावरची लाईन ही बघा ही नवीन ड्रॉ झालेली, तिचं सेंटर काढायचं आहे. तर हे बघा असं टेप ठेवून मी इथं सेंटर काढून घेते. सेंटर काढलं आहे. आता हे बघा या सेंटरपासून आपल्याला 1-1 इंच बाहेर यायचं आहे. आता इथं किती घेतलं आहे आपण, 1.5 इंच घेतलं आहे आणि त्याच्यापेक्षा अर्धा इंच इथं खाली कमी घ्यायचं आहे. तर हे बघा इथं पण 1 इंच अशी मार्किंग करून घ्यायची आपल्याला. इथं देखील सेम त्याच पद्धतीने मार्किंग करून घेते मी. आता ही जोडून घेते अगोदर. दिसत नसेल कारण चिकट टेप चिटकविले ना, त्याच्यामुळे दिसत नाही इथे. त्यानंतर हे बघा हे जसं क्रॉसमध्ये जातं आहे जाऊ द्यायचं आहे आपल्याला. वरती आपण गळ्याच्या साईडनी 1.5 इंच घेतलं आहे ना ते. तर इथे मी अशी लाईन ओढून घेते आणि इथं आपल्याला पुन्हा गळ्याचा शेप देऊन घेणार. आता इथं एक लाईन खाली आलं तरी चालेल. हे बघा इथं असं एक लाईन इतकं एवढं खाली आलं तरी चालेल तुम्हाला इथं ही मार्किंग करताना. आता ही मार्किंग तुम्हाला दिसत नसेल कारण मी तिथं चिकट टेप चिटकवला आहे ना, त्यावर मार्किंग करते तर ते केच पेनने पुसून जातं आहे. पण हे बघा इथून 1.5 इंच घ्यायचं आहे ह्या गळ्यापासनं 1.5 इंच. इथे ही चेस्ट लाईन आहे, ह्या चेस्ट लाईनचा आणि ह्या मायनस लाईनचा सेंटर काढायचा. हे सेंटरच्या लाईनमध्ये इथे एक सेंटर काढायचा, ह्या 2 इंच लाईनमध्ये एक सेंटर काढायचा आणि तिथून 1 इंच घ्यायचं, इथून पण 1 इंच घ्यायचं, 1-1 इंच घ्यायचं आणि इथं 1.5 इंच ते जॉईंट करायचं आपल्याला. इथं क्रॉसमध्ये जॉईंट करायचं. आता हे बघा एवढी ड्राफ्टिंग झाली, मी कट करायला घेते. कशी कटिंग करते ते देखील तुम्हाला दाखवते. खूप छान या गाऊनची फिटिंग येते, तुम्ही देखील ट्राय करा. मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते तुम्हाला. तर हे बघा आता कटिंग करते मी, जे मायनस केलं आहे तेच कटिंग करते. व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आपल्याला. तर इकडनं बघा हे 1 इंचचं आपण जसे मार्किंग केलं आहे ते देखील मी कट करून घेते. मला जसं दिसतंय तसं मी कटिंग करते. तुम्हाला दिसत नसेल कारण ते चिकट टेपवर चिटकवेल मार्किंग केलं आहे त्याच्यामुळे.
तुमच्या लक्षात आलं ना कसं केलं आहे असं? तुम्ही अगोदर मार्किंग करायच्या अगोदर 2 इंच पेपर सोडून मग मार्किंग केली तरी चालेल, पण मी तसं नाही केलं आहे. आता हा टक्स पण कट करायचा आहे आपल्याला, तर आपण याला मध्ये मार्जिन ठेवणार आहे, कारण जेव्हा आपण शिलाई देऊ ना तेव्हा बरोबर याच्या येईल. तर इथं मी 1.5 इंच इतकी किंवा 2 लाईन इतकी कटिंग करते, म्हणजे आतमधून, कारण जेव्हा मी शिलाई देईन तेव्हा ती बरोबर येऊन जाईल. हे बघा अशा पद्धतीने थोडं कापडमध्ये सोडलं म्हणजे पेपरमध्ये सोडलं आहे, जेव्हा आपण स्टिचिंग करू ना तेव्हा बरोबर ह्या लाईनवर येऊन जाईल. तर बघा आता ह्या लाईनचं मी अगोदर सेंटर काढून घेते, त्यामुळे अगोदर थोडं एक्स्ट्रा कट करून घेते. सॉरी, सेंटरने काढायचं, आपल्याला जॉईंट करायचे आहे या दोन्ही लाईन. तरी बघा जसं मार्किंग केलं आहे तसं दोघे एकावर एक ठेवून घेते मी. तर हे बघा व्यवस्थित. हे बघा आर्महोल आपला हा आहे ना दुसरा आपण मार्क केलेला, तो इथं जॉईंट होतोय बघा अशा पद्धतीने. आता तो मी कट करून घेते, तरी इथे पिन लावून घेते मी. हे बघा इथं अशी पिन लावून घेते, कारण हा टक्स आपला मायनसच होणार आहे ना. जसे आपले रेडीमेड असतं बघा, जे ब्रँडचे असतं ना, सेम त्यासारखी फिटिंग ह्या कुर्तीची येते, कारण आपण मेजरमेंटच त्या पद्धतीने घेतलेले असतात. एकदम फिटिंग छान येते, तुम्ही देखील ट्राय करा. तर हे बघा आता फ्रंट पार्टची आपली एवढी कटिंग झाली. हे बघा इथून आपली अशी असं असतं ना, तरी असं फोल्ड होणार आहे. हे कॉलरसाठी आपण केलं आहे हे एक्स्ट्राचं. तर आता फ्रंटची एवढी आपली मार्किंग झाली आहे. आपण आता बॅक घेऊ. बॅक पार्टसाठी मी हा पेपर घेतला आहे, तर वरतून इथं सरळ लाईन ड्रॉ करून घेते. तर इथं आपल्याला जेवढं आपण फ्रंटला घेतलं होतं ना, तर सेम शोल्डर बॅकला पण घ्यायचं आहे. आपण फ्रंटला किती घेतलं होतं, 14.5 होतं, त्याच्यात 1 इंच प्लस करून 15.5 मार्किंग केली होती. तर हे बघा सेम जसं फ्रंटला घेतलं होतं तसंच बॅकला घ्यायचं आहे आपल्याला. भागिले 2 करायचं आहे त्याला. तर किती आलं, 7.25. तर हे बघा फोल्ड बाजूकडून 7.25 मार्किंग करते मी इथं. तर इथं डाऊनसुद्धा आपल्याला सेमच जायचं आहे, कारण आपण जेवढं फ्रंटला डाऊन गेलो होतो तसंच आपल्याला इथं बॅकला देखील सेम त्या पद्धतीने डाऊन जायचं आहे. इकडनं 2.5 इंच गळा रुंदीचं मी टाकून घेते. हे बघा इथं 2.5 इंच गळा रुंदीचं टाकून घेतलं. त्यानंतर बघा इथं आपण डाऊन किती गेलो होतं, फ्रंटमध्ये 1.75 गेलो होतो. तर चार्ट बघून गेलो होतो, किती गेलो होतं आता 1.75. आता मी इथं बॅकला सेम त्याच पद्धतीने ड्रॉ करते, म्हणजे 1.75 म्हणजे 1.25. तरी बघा आता इथं आपण सरळ लाईन ओढून घेऊ आणि हे 2.5 इंचाला असं जॉईंट करू तिरपं. सेम तीच पद्धत आहे, फ्रंटला जे केलं होतं तेच आपण बॅकला करणार आहे, नवीन दुसरं काहीही नाही करणार. तर बघा आता इथं आपल्याला काय करायचं, आपण बॅकला जेव्हा उंची घेतली होती ती कशी घेतली होती, या क्रॉस लाईनचा सेंटर काढून घेतली होती. पण आपल्याला बॅकला तर फ्रंटला जशी घेतली होती तशी बॅकला नाही घ्यायची, बॅकला सरळ लाईनपासून उंची घ्यायची. तर हे बघा इथं अशी सरळ लाईन आहे, तिथं टेप ठेवला आहे आणि खाली हे बघा 15.5 इथं 16.5 मार्किंग करून घेतली. तर सेम 2 मार्किंग करून घेते मी. हे बघा इथं सरळ लाईनपासून ठेवली बरं टेप, एवढं लक्षात घ्या, कारण फ्रंटला ब्लाऊजची पण उंची घेताना आपण जे शोल्डर क्रॉस केलेलं असतं त्याच्यापासून घेतो आणि बॅकला आपण सरळ लाईनपासून घेतो. तर सेम त्याच पद्धतीने आपण कुर्तीला देखील सेम त्याच पद्धतीने घेतोय. तर इथे मी आता सरळ लाईन देऊन घेते. तर इथून आपल्याला आर्महोल सेम त्याच पद्धतीने मार्क करायचा आहे, जो आपण फ्रंटला केला होता. फ्रंटला किती आला होता आपला, तर हे बघा किती होती आपली चेस्ट, 34.
भागिले 6. माझं पाठ होऊन गेलं आहे, कारण मी ते परत परत रिपीट करून त्याच्यात प्लस सॉरी 1 इंच म्हणजे किती 6.5च्या वरती एक लाईन. जे फ्रंटला घेतलं होतं तेच आपण बॅकला घेतो. इथं 6.5च्या वर एक लाईन इथं मार्किंग करून घेते मी. आता ही चेस्ट लाईन आहे. चेस्ट लाईनला देखील आपण लुझिंग सेम फ्रंटला दिली 30 देणार आहेत. आपली चेस्ट आहे म्हणजे छाती आहे 34, त्याच्यामध्ये पण लुझिंग देणार आहे 5 इंच. तर किती झालं 39 भागिले 4 करायचं आहे त्याला. तर किती 1.25. हे बघा आता कुर्तीला आपण कंपल्सरी लुझिंग देतोच. आपण फ्रंटला पण लुझिंग दिली ती आपल्याला बॅकला पण लुझिंग द्यावं लागणार आहे. तर इथं 1.25 मार्किंग करते मी. त्यानंतर आपल्याला कमरला देखील लुझिंग द्यायची आहे. अगोदर मी इथं पुढे शिलाई मार्जिन घेते 1.5 इंच. आता कमर किती आपली 29.5 ना, 29.5 लुझिंग सेमच देणार आहे. इथं 5 इंच दिली तिथं पण 5 इंच भागिले 34.5 आलं तर भागिले 4 करायचं. 8.5च्या वरती एक लाईन म्हणजे 8.6 आलं. इथं 8.5च्या वर एक लाईन शिलाई मार्जिन 1.5 इंच. तर आपण या लाईन जोडून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने आतमधली लाईन आतमधल्या लाईनला, बाहेरची लाईन बाहेरच्या लाईनला तेवढी जॉईंट करून घेतले. आता बघा इथून आपल्याला आपण फ्रंटला डीप जास्त गेलो होतो, कारण ते पण आपण चार्ट बघूनच गेलो होतो. पण बॅकला कॉलरची कुर्ती त्यामुळे कंपल्सरी तुम्ही 1.5 इंचापर्यंतच तुम्हाला इथं डीप घ्यायचं आहे. तर मी इथं 1.5 इंच घेते. तुम्ही 1.25 इंच पण घेऊ शकता. इथं मी 1.5 इंच घेते. तर हे बघा जाडीचे इथं देखील अडीचं मार्क करून घेते. असं बॉक्स बनवून घेते. समजलं, लक्षात आलं ना. जास्त डीप घ्यायचं नाही कारण कॉलरची कुर्ती. तर इथून आपण आता शेप देऊन घेऊ. इथून अर्धा इंच सोडून, कारण तेवढं आपलं स्टिचिंगमध्ये जाईल ना, त्यासाठी बघ तुम्ही असं अर्धा इंच सोडून शेप देऊन घेतला. तर आपली एवढी मार्किंग झाली. आता आपण इथं आर्म होल ड्रॉ करणार आहे. तर इथं बघा आपल्याला इथं देखील सेम आपण बॅकला केलं फ्रंटला केलं तर सेम त्याच पद्धतीने करायचं आहे, कारण आपल्याला मायनस नाही करायचं आहे. इथं या लाईनचं सेंटर काढायचं आहे. सेंटर एक मार्किंग करते. आता बघा शोल्डर किती आलं इथं आपलं 1.25. तर सेंटरच्या लाईनवर अर्धा इंच कमी करायचं आहे. फ्रंटला आपण 1 इंच कमी केलं होतं, लक्षात ठेवा. बॅकला आपण अर्धा इंच कमी करतोय, तर इथं अर्धा इंच कमी करायचं आहे. 1.25 आहे. ते तर मी 7.25 मार्किंग करते. छातीच्या लाईन देखील सेम 7.25. लक्षात ठेवा आपण फ्रंटला 1 इंच सेंटरच्या लाईनपासून कमी केलं तर इथं अर्धा इंच. पण इथं आपण काय केलं आहे, बॅकला जेवढं शोल्डर आहे त्याच्यातून सेंटरला अर्धा इंच कमी आणि छातीच्या लाईनवर देखील सेम त्याच पद्धतीने कमी. आता इथं क्रॉस मार्किंग आपण बॅकला फ्रंटला किती घेतली होती 1.25 इंच. तर आता इथं आपण घेणार आहे 1 इंच. अगोदर मी लाईन जोडून घेते. हे बघा अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतले. आता हे बघा इथं तुम्हाला बॅकला टक्स द्यायचा असेल तरी चालेल ना, तर मी इथे टक्सचं पण मार्किंग करून घेते. आपण बॅकला देतो ना टक्स, सेम त्या पद्धतीने आता पुढे 1 इंच मार्किंग करून घेते. वर लक्षात नव्हतं राहिलं माझ्या. बॅकला आपण 1 इंचचा टक्स देणार आहे. परत आपल्याला जॉईन करून घ्यावं लागेल. तुम्हाला नाही दिलं तरी चालेल ना, तुम्हाला नसेल द्यायचा तुम्ही बॅकला टक्स नाही दिला तरी चालेल, तेवढं काही नाही दिलाच पाहिजे असं. आता एवढी मार्किंग झाली. आता आपण फ्रंट पार्ट ठेवून इथे चेक करून घेऊ. याला लक्षात ठेवा. ते बघा वरतून आपल्याला अशा पद्धतीने लाईन अशी दोन्ही पण एकाला एक जॉईन करून ठेवायचे आहे बघा अशा पद्धतीने. तर हे बघा इथं किती जाते 1 ते 2 लाईन इतकं, आणि खाली तर काहीच नाही, सेम येते ना. तर सेमच
तर इथे मी असं जॉईंट करून घेते. त्यानंतर इथं सेम आहे, काहीच नाही मायनस होते आपलं. तर मायनस नाही होते, आपण जसं तसं ठेवणार आहे. आता कटिंग करून घेते मी. तुमचं होत असलं तर करा, नाही तर नका करू. फक्त आपल्याला ह्या 2 लाईन चेक करून बघायचे आहे, फिटिंगचं माप व्यवस्थित येत आहे का काय. जशी मार्किंग केली तशीच कटिंग करायची आहे. इथून अर्धा इंच आपलं स्टिचमध्ये गेल्यावर बरोबर जॉईन होईल. तर हे बघा, आता बॅक पार्टची देखील आपली कटिंग झाली, फ्रंटची पण कटिंग झाली. तर एवढी आपली कटिंग ड्राफ्टिंग झाली. तर आता व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल, त्यामुळे याच्या पुढची आपली स्टिचिंग आणि कटिंग मी तुम्हाला या अगोदरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तुमचा पण गोंधळ होईल, सर्व जर सोबतच दाखवलं तुमच्या पण लक्षात राहणार नाही. तर त्यासाठी जेवढे आता फ्रंट पार्टची मी म्हणजे योक पार्टची कटिंग करून घेतली. आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण खालचं कसं ड्रॉ करायचं, कमरच्या खालचा प्लेटांचा जो भाग आहे तो कसं कटिंग करायचा, त्यानंतर अस्तर्व ठेवून कट करायचा, कॉलर कशी बनवायची, हे तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर ताईंनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट देखील करत जा. आणि आपल्या चॅनलला नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.